ॲप्टिकॉन 2026 आहे. लोकल ऑर्गनायझिंग कमिटी चेअरमन डीन कृष्णा विश्वविद्यापीठ कराड डॉक्टर नामदेव जाधव. डॉक्टर विक्रम देशमुख, प्रिन्सिपल, फलटण एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, फलटण. डॉक्टर विक्रम देशमुख, फलटण एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, फलटण. जनरल सेक्रेटरी, ॲप्टिकॉन 2026. डॉक्टर विक्रम शिंदे, ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण, मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मसूर. डॉक्टर विक्रम शिंदे, प्रिन्सिपल, ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण, मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मसूर. ट्रेझरर, LOC, मी डॉक्टर प्रकाश जाधव, प्रिन्सिपल, यशोदा टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ फार्मसी. मी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, ॲप्टिकॉन 2026. डॉक्टर प्रकाश जाधव, प्रिन्सिपल, यशोदा टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ फार्मसी. डॉक्टर नागेश अडुरकर, प्राचार्य, सातारा कॉलेज ऑफ फार्मसी आणि को चेअरमन, APTI, सातारा. डॉक्टर नागेश अडुरकर. दिनांक 7 मार्च 2026 रोजी ॲप्टिकॉन असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया ही जी फार्मसी शिक्षकांची देश पातळीवरील संघटना आहे त्याचा एक महाराष्ट्राचा भाग म्हणून ॲप्टिकॉन 2026 या कॉन्फरन्सचं नियोजन केलेलं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या 5 विभागाच्या सर्व शिक्षकांनी नियोजनामध्ये भाग घेतलेला आहे. खरं तर अतिशय अभूतपूर्व प्रतिसाद यावर्षी या ॲप्टिकॉन 2026ला मिळालेला आहे. 2022 पासून अशा स्वरूपाचा उपक्रम महाराष्ट्राच्या APTI संघटना याच्या मार्फत चालू केलेला आहे आणि आता आपण 2026 2 दिवसानंतर हा कार्यक्रम घेत आहोत. संबंध महाराष्ट्रातून 1300 शिक्षक इथं आपल्या सातारा नगरीमध्ये जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर मार्गदर्शनासाठी दिल्लीचे डॉक्टर कंवर येणार आहेत, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे. त्याच्यानंतर दुसरे डॉक्टर सचिन इटकर हे मार्गदर्शनासाठी येणार आहेत आणि तिसरे डॉक्टर श्रीनिवास सावळे हे अहमदाबादवरून उपस्थित राहणार आहेत. खरं तर या ॲप्टिकॉनच्या आयोजनाचं उद्दिष्ट असं आहे की काळ बदललेला आहे. फार्मसीचं फार मोठं योगदान समाज निर्मितीमध्ये, समाजाच्या आरोग्यामध्ये तसेच देशाच्या प्रगतीमध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आपल्या कदाचित लक्षात असेल, आपण कदाचित ऐकलं असेल, साधारणपणे 100 देशांना भारत औषधाचा सप्लाय करतो, पुरवठा करतो आणि त्या प्रमाणात अतिशय गुणवत्तापूर्ण औषधं भारतामध्ये तयार होतात आणि ते योगदान देत असताना बरेच नवीन उपक्रम शिक्षकांना हाती घ्यावे लागतात. म्हणून ही परिषद घेतली जाते दरवर्षी की ज्याच्यामध्ये शिक्षकांना योग्य दिशेनं प्रवास कसा करावा याचं मार्गदर्शन केलं जातं. काही जर प्रामुख्यानं उद्दिष्ट जर आपण याची विचारली मला तर निश्चितपणे पहिलं उद्दिष्ट याचं असं आहे की नवीन नवीन ज्या आता शिक्षण पद्धती येत आहेत, अध्ययनाच्या असतील किंवा अध्यापनाच्या असतील, त्याच्या बाबतीमध्ये शिक्षकांना अद्ययावत करणं हे फार गरजेचं आहे, कारण कोविड नंतर बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आपण बघितलेलं आहे की स्टार्टअप कल्चर हे जगभरामध्ये फार चालू आहे आणि त्याच पावलावर पाऊल टाकत आपला देशही कुठं कमी नाही आणि फार्मसी क्षेत्रामध्ये आपल्या लक्षात येईल की स्टार्टअप कल्चर अतिशय चांगल्या प्रकारे उदयास येते. उद्योजकता विकास हा केंद्रबिंदू मानून बऱ्यापैकी याच्यामध्ये साधक बाधक चर्चा घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आता बझवर्ड झालेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये आणि शिक्षकांना अद्ययावत करण्यामध्ये करता येईल याच्यावरती भरपूर चर्चा होईल, याच्यावरती मार्गदर्शन घेतलं जाईल. आणि त्याचबरोबर अतिशय जो महत्वाचा विषय असतो की शिक्षकांचं कल्याण किंवा वेलफेअर टीचरचा याच्या अनुषंगानं सर्व जे काही उपस्थित मार्गदर्शक असतील ते मार्गदर्शन देणार आहेत आणि सर्व शिक्षक याचा लाभ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी आपल्याला साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत. त्याचबरोबर माननीय आमदार महेशदादा शिंदे यांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे, ते सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.